नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पूर्वी नोकरी की व्यवसाय, उद्योग याच्यामध्ये फार गोंधळ असायचा. पण आता मात्र व्यवसायाला, बिझनेसला, उद्योजकतेला जास्त पसंती देण्यात येते. कोणताही उद्योग म्हटला की चिकाटी, मेहनत आणि ध्येयाकडे वाटचाल ही सगळ्यात महत्त्वाची असते. पण याच बरोबरीने रिस्क हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा शब्द आहे. नॉट टेकिंग एनी रिस्क इज अ बिगेस्ट रिस्क हे व्यवसायाचं एक तत्व आहे. पण मग हे तत्व सांभाळून व्यवसाय कसा केला पाहिजे, आपला उद्योग कसा वाढवला पाहिजे आणि त्या उद्योगामध्येही आपला जम कसा बसवला पाहिजे, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे धरूया उद्योजकतेची कास. धरूया उद्योजकतेची कास या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तींना नेहमी आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत उद्योजक सिराजुद्दीन साखरकर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. उद्योजक सिराजुद्दीन साखरकर हे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर कुटुंबाचा देशाविदेशात लोकप्रिय असा शाही पराठा, पुरी आणि पुरणपोळी असा प्रसिद्ध उद्योग आहे. साखरकर परिवारातील सिराज आणि शरफुद्दीन बंधूंनी कठोर परिश्रम घेऊन हे पदार्थ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या अनेक राज्यांपर्यंत पोहोचवले. अनेकांना स्वयंरोजगार दिले आणि अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज आपण त्यांच्याकडून एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्यामागे नक्की काय अडचणी येतात आणि त्यावर मात करून आपला उद्योग कसा वाढवायचा आणि त्यात जम कसा धरायचा या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. आजचा आपला विषय आहे धरूया उद्योजकतेची कास आणि आपल्याबरोबर आहेत उद्योजक सिराजुद्दीन साखरकर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. खरं तर विषय असा आहे ना की आजकाल पूर्वी नोकरीला जास्त पसंती दिली जायची, पण आता मात्र उद्योजक व्यवसायाला जास्त पसंती दिली जाते. पण तरी आपला उद्योग नुसता सुरू करून उपयोग नाही, तर त्याच्यामध्ये जम बसवणं आणि यशस्वी उद्योजक होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आज तुमचा 35 ते 40 वर्षांचा एवढा मोठा अनुभव आहे, तर याची सुरुवात कशी झाली आणि काय पार्श्वभूमी आहे, काय सांगाल? आमचे सुरुवातीला वेगवेगळे व्यवसाय होते. आम्ही त्या व्यवसायाच्या नंतर एक एक व्यवसाय आम्ही निवडला, परंतु त्याच्यात आम्हाला समाधान वाटलं नाही. आणि नंतर मग आम्ही बेकरीचा व्यवसाय निवडला. बेकरीचा व्यवसाय त्याच्यामध्ये टोस्ट, बटर, खारी असे प्रकार आम्ही बनवत होतो, बिस्किट्स वगैरे. आणि ते करता करता अशी थोडक्यात एक कल्पना सुचली की आपण जी खारी बनवतो त्यापासून पराठ्यासारखा आम्ही एक पदार्थ घरी खाण्यासाठी म्हणून सुरुवातीला आम्ही बनवला. ते सुरुवातीला बनवल्याच्या नंतर आम्ही घरी त्याची चव घेतली. त्याच्यानंतर आम्ही आपल्या मित्रमंडळींना किंवा आपल्या नातेवाईकांपर्यंत आम्ही तो पदार्थ पोचवला आणि त्यांना खाण्यासाठी दिला. तर लोकांना आवडत गेल्याच्या नंतर मग आम्ही थोडंसं आमचा व्यावसायिक दृष्टिकोन झाला त्याच्यातून की आपण याच्यातून काहीतरी एक दुसरं निर्माण करू शकतो. आणि मग आम्ही आमच्या डोक्यामध्ये एक पराठ्याची कल्पना सुचली आणि आम्ही मग पराठा तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही चौकोनी म्हणजे स्क्वेअर टाईपमध्येच पराठा केला. त्याच्यावर खूप लोकांची प्रतिक्रिया आली की पराठा हा गोल असतो, परंतु आम्ही म्हणजे ते लोकांच्या प्रतिक्रियांना असं काही जास्त लक्ष दिलं नाही आणि आम्ही स्क्वेअरमध्येच चालू केलं. कारण चपाती किंवा पराठा आपण गोलच तयार जर केला तर ते प्रत्येकजण गोल तयार करतात, तर आपण चौकोनी स्क्वेअरमध्ये तयार करावा. अशा पद्धतीने आम्ही तो पराठा सुरुवात केला. सुरुवातीला आम्ही ट्रान्सपॅरंट पिशवी त्याच्यामध्ये म्हणजे 1-1 किलोच्या पॅकेट भरायच्या आणि त्या मग मार्केटमध्ये सेल करायचे. तर असं करता करता साधारणपणे एक 5 किलो, 10 किलो, 20 किलो आणि नंतर वाढत वाढत गेला व्यवसाय आमचा. त्यावेळेला आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा तेवढीशी चांगली नव्हती. आम्ही म्हणजे एक फ्रीजर आमच्याकडे होता, डीप फ्रीजर, त्याच्यामध्ये ते स्टॉक करायचे आणि तो माल नंतर आम्ही मार्केटमध्ये विकायचा. म्हणजे 5 किलो 10 किलो असं बाजारात लोक न्यायला सुरुवात केली. त्याच्यातून एक आम्हाला रत्नागिरीला एक गिराईक मिळाला. त्याने म्हणजे आमच्याकडून
एक 25 किलो, 50 किलो, 100 किलो असे वाढवत वाढवत जवळपास 200-300 किलोपर्यंत त्यांनी मजल मारली. आणि मग ते असा आमचा तो व्यवसाय म्हणजे बेकरीपेक्षा थोडासा वेगळा, पण तो व्यवसाय आमचा मग हळूहळू हळूहळू मुंबई, रत्नागिरी, चिपळूण वगैरे असा आमच्या कोकणात आम्ही तो व्यवसाय करू लागलो. मुंबईला सुद्धा आमचा थोडासा माल यायचा, पण त्याला ब्रँडिंग वगैरे असं काहीही नव्हतं. नंतर मग आम्ही थोडंसं ब्रँडिंग वगैरे म्हणजे त्याचं नाव वगैरे काय ठेवायचं इथपासून मग आम्ही ती सुरुवात केली. हो हो. आणि नंतर ती ब्रँडिंग झाली, मग आम्ही नाव काय ठेवायचं त्याचा खूप विचार करायची आम्ही. म्हणजे मी स्वतः रात्री झोपताना असं 2-3 महिने माझे याच्यामध्येच गेले की आपण काय नाव ठेवायचं. तर मग आम्ही एक नाव निवडलं की आपण एक शाही नाव ठेवायचं. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की इतका जो छोट्या प्रमाणावर जो व्यवसाय सुरू केला होता आणि हळूहळू म्हणजे अगदी 5 किलो 10 किलो असं करता करता खूप त्याची मजल अगदी 200-300च्या पुढे गेली. पण मला असं विचारायचं की ही कल्पना जी तुमच्या डोक्यात आली की एक आपण असा एक पराठा सुरू करू आणि मग असं पुरणपोळी किंवा पुरी हे जे पदार्थ तुम्ही सुरू केले, पण कोकणासारख्या दुर्गम भागामध्ये सुरू करताना अजून काय काय अशा अडचणी आल्याच्या काय सांगू शकाल? कोकणामध्ये सुरू करताना म्हणजे कसं की एक विजेची समस्या ती सर्वश्रुत आहे की आमच्याकडे सारखी वीज वगैरे जाते. पण तो धंदा व्यवसाय हा छोटा असल्यामुळे आम्हाला तेवढीशी अडचण ती जाणवली नाही. आणखीन दुसरा विषय म्हणजे कसं की आमच्याकडे बेकरी लायसन वगैरे होतं आमच्याकडे. त्याच्यातून मग आम्ही ते ॲड करून वगैरे घेतलं. म्हणजे अशा मोठ्या समस्या किंवा मोठ्या अडचणी वगैरे अशा आम्हाला काही आलेल्या नाही. आणि म्हणजे तो व्यवसाय करताना FSSचं लायसन किंवा असे विषय यायचे. लोड आमच्याकडे आम्ही पूर्वीचा जो आमचा व्यवसाय होता म्हणजे मिरची, आणखीन त्याच्यानंतर आंब्याच्या फोडी मिठाच्या पाण्यात खारवणे वगैरे, त्याच्यामुळे आमच्याकडे पॉवर आमच्याकडे सँक्शन करून घेतलेली होती. बाकी आमच्याकडे अडचण म्हणजे कामगार थोडेसे मिळत नव्हते. ज्या वेळेला आम्ही बेकरी चालू केली त्यावेळेला आमच्याकडे UPचे कामगार वगैरे असे यायचे. पण ते कसं की खेडगाव असल्यामुळे तिथे एंटरटेनमेंट नसल्यामुळे ते काम सोडून पळून जायचे अक्षरशः. आणि मग आमचं म्हणजे कामाला व्यत्यय यायचं, कामात अडचणी यायची. परंतु मग नंतर मग आम्ही हा पराठ्याचा धंदा चालू केल्यामुळे म्हणजे त्याच्यात फारसं म्हणजे असं कुशल कारिगर असे काही लागत नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला फक्त आम्ही जे दाखवतो त्याप्रमाणे ते कामगारांनी काम करायचं असतो. तर पराठ्याच्या व्यवसायामध्ये कुशल कामगार लागत नसल्यामुळे आम्हाला मग लोकल कामगारांची गरज लागली. आणि हळूहळू करता हा धंदा आम्ही वाढवत म्हणजे साधारणपणे आता हा व्यवसाय खूप ठिकाणी आम्ही आमचा पराठा सप्लाय करतो. आज आमच्या म्हणजे त्या पराठ्याबरोबर सुरुवातीला आम्ही मैद्याचा पराठा चालू केला, नंतर लोकांची मागणी आली त्याप्रमाणे मग आम्ही गव्हाचा पराठा, नंतर मेथीचा पराठा, त्यानंतर मग आम्ही पुरी तयार केली. आणि आता पुरणपोळीसुद्धा आम्ही तयार करतो. ह्या ज्या सर्व वस्तू आम्ही बनवतो ह्या सर्व वस्तू फ्रोझनमध्ये असतात. पराठ्याची लाईफ 3 महिन्यापर्यंत असते. मेथीचा पराठा 2.5 महिन्यापर्यंत टिकतो आणि पुरणपोळी 2 महिन्यापर्यंत टिकते. हे सर्व -18 टेम्परेचरला आम्ही प्रिझर्व करतो म्हणजे फ्रीजर करतो आणि ते कडक झाल्याच्या नंतर आम्ही विकतो. आत्तासुद्धा आमची तशीच पद्धत आहे, त्याच्यात काही बदल केलेला नाही. परंतु कसं आहे की ह्याच्यामध्ये आरोग्याला कुठे हानी होईल असे आम्ही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह वगैरे आम्ही या पराठ्याच्या पिठामध्ये आम्ही मिक्स करत नाही. माझा पुढचा म्हणजे अगदी प्रश्न तोच होता की जसं आता तुम्ही सांगितलं की पराठा आहे, पुरी आहे किंवा पुरणपोळी आहे, हे सगळे पदार्थ जे तुम्ही बनवता, तर कारण एक मानसिकता अशी झालेली असते की पुरणपोळी जी आहे की तव्यावरून काढली गरम गरम आणि ताटामध्ये आपण ती पुरणपोळी खाल्ली, तर त्याला छेद देऊन एक फ्रोझन तुम्ही हे जे केलं आणि आता जसं तुम्ही आत्ता सांगितलं की आरोग्याला हानिकारक असं त्याच्यामध्ये काही नाही, तर हे करताना तुम्ही तुम्हाला खूप R&D किंवा खूप अभ्यास असा करावा लागला असेल किंवा त्याच्यावर बऱ्याचदा प्रक्रिया करून की कशा पद्धतीने त्याला अजून चांगल्यातलं चांगलं प्रोडक्ट्स किंवा आरोग्याला चांगल्या पद्धतीने ते त्याचा परिणाम होणार नाही
अशा पद्धतीचे प्रोडक्ट ते तयार करावं, त्याविषयी काय सांगाल? ज्या वेळेला आम्ही पुरणपोळी वगैरे तयार केली त्यावेळेला सुरुवातीला आमच्या परिसरात आमच्या शेजारी वगैरे जी लोक असतात त्यांना आम्ही निमंत्रित करतो बेकरीमध्ये आणि त्यांच्याकडून सुरुवातीला आम्ही त्या पुरणपोळ्या वगैरे तयार करून घेतो. आणखीन म्हणजे थोडीशी त्यांची चव किंवा प्रिझर्व केल्याच्या नंतर किंवा तयार केल्याच्या नंतर आपण फ्रीजरमध्ये ठेवला की त्याच्यावर दुसरा काय परिणाम होतो काय, कागदाला चिकटेल काय, असे बरेचसे काय विषय, आणखीन चवीमध्ये काय बदल होतो काय, हे सर्व जे काही विषय असतात ना याला जवळपास आम्हाला 4 ते 5 महिने आम्हाला R&D करण्यासाठी जातात. जोपर्यंत आमची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही मार्केटमध्ये आमचा माल लोकांपर्यंत देत नाही. सुरुवातीला आम्ही तो माल म्हणजे तयार करायचा आणि लोकांना सॅम्पल पीस म्हणून फ्री म्हणून वाटायचे आणि नंतर ज्या वेळेला खात्री होते त्यावेळेला मग आम्ही तो मार्केटमध्ये पराठा डिस्ट्रीब्यूट करतो. पण असं कधी झालंय का की सुरुवातीला ह्याच्यावर R&D करताना किंवा काही करताना की प्रक्रिया फसली आहे किंवा पदार्थ तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही झालाय, असं काही अनुभव आलेत का? खूप वेळा होतो ना. अच्छा. ज्या वेळेला आम्ही तयार करतो त्यावेळेला खूप वेळा असं होतो की आपण तयार केलेला माल टिकत नाही किंवा चांबट होतो, चिवट होतो, असे जे काही विषय होतात त्यावेळेला मग आम्ही नवीन रेसिपी तयार करतो. त्याच्यात दुसरं काहीतरी मिक्स करायचं, पिठाचं प्रमाण, मैद्याचं प्रमाण कमी जास्त करायचं, वाढवायचं, असं आम्ही करतो. मग त्याच्यामध्ये ती R&D सुरू असते. हो, R&D सुरू असते. नक्कीच. कुठलाही उद्योग किंवा कुठलाही व्यवसाय एका रात्रीत तयार होत नसतो, तर त्याच्यामागे अनेक प्रक्रिया, अभ्यास, या सगळ्या गोष्टींची खूप गरज असते. या सगळ्यांविषयात आपण जाणून घेणार आहोत. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे धरूया उद्योजकतेची कास आणि आपल्याबरोबर आहेत उद्योजक सिराजुद्दीन साखरकर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं आपण बघितलं की तो पदार्थ किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचदा R&D किंवा अनेक त्याच्यावर प्रक्रिया करून तो मनासारखा किंवा होतोय की नाही तर ते तपासलं गेलं. ह्याच्या आधीही जसं मगाशी गप्पांमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक उद्योग केलेत, वेगवेगळे व्यवसाय केले, तर त्या सगळ्याचा उपयोग किंवा आपण म्हणू शकतो अनुभव इथे काही कामाला काय आलाय किंवा कितपत आलाय? या आमच्या व्यवसायामध्ये खरं म्हणजे आमचे वडील सुरुवातीला म्हणायचे की माशाच्या पिल्लाला पोहण्यासाठी शिकवायला लागत नाही. तर ती आमच्या वडिलांची पुण्याई आहे की त्यांनी आजपर्यंत आम्हाला म्हणजे ती बाळकडू पाजलेला उद्योगाचंच, म्हणजे आम्ही आजपर्यंत माझ्या मते तरी मी एक दिवससुद्धा कुठे असं काम केलेलं नाही किंवा नोकरी केलेली नाही. मी सुरुवातीपासून 3 मार्च 1987ला आमच्या वडिलांबरोबर मी भागीदार म्हणून झालो. आमचे दुसरे 3 भाऊ आहेत. एक मोठे भाऊ, ते आज मी मोठे भाऊ आणि मी आज एकत्र आम्ही धंदा करतो, बाकी 2 भाऊ वेगवेगळे धंदा करतात. आमचा सुरुवातीचा ज्या वेळेला आम्ही 3 मार्च 1987ला कामाला सुरुवात केली त्यावेळेला आमचा आंब्याच्या फोडी मिठाच्या पाण्यात खारवण्याचा व्यवसाय होता. त्याच्यात सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होत होता. म्हणजे आंब्याच्या फोडी करायच्या, त्या खारवायच्या वगैरे. आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तो व्यवसाय करायचा. म्हणजे आम्ही पिंप भरून घ्यायची, जी म्हणजे पूर्वी लिक्वरसाठी वापरायचे ड्रम, लाकडी ड्रम, त्याच्यामध्ये आम्ही त्या आंब्याच्या फोडी वगैरे खारवायच्या. साधारणपणे आमच्या गावात 17 लायसनदार वगैरे होते. पण तो कालांतराने तो धंदासुद्धा जवळपास बंद झाला. साधारणपणे 1985पर्यंत तो धंदा चालला. आम्ही तो माल तयार करून मसाला वगैरे लावून इस्रायलपर्यंत सुद्धा परदेशात आम्ही स्वतः एक्सपोर्ट केलेला होता माल. परंतु नंतर कालांतराने म्हणजे आंब्याची झाडं वगैरे कमी झाली, मजुरी वाढली, त्याच्यामुळे तो धंदा कालांतराने बंद झाला. त्यानंतर मग आम्ही एक मिरची कोकणी मसाला म्हणून आम्ही तो एक नवीन मिरचीचा मसाल्याचा उद्योग चालू केला. परंतु तेवढंसं धंदा तो चालला नाही आम्हाला. म्हणजे कसं की गरम मसाल्याचे पदार्थ वगैरे त्याचा दर वगैरे जास्त असायचा आणि कोकणी पद्धतीचा मसाला आम्ही मोठ्या प्रमाणात चालू केला. याच्यात थोडीसं म्हणजे आमचं पाऊल चुकलं. त्यानंतर मग आम्ही हा बेकरीचा व्यवसाय चालू केला.
बेकरीच्या व्यवसायामध्ये आम्हाला म्हणजे खूप वर्ष गेली तशी 7-8-10 वर्षे आम्ही नुसता बेकरीचाच व्यवसाय केला, टोस्ट बटर खारी वगैरे. आणि नंतर ही कल्पना आम्हाला सुचली की आपण दुसरं काहीतरी करावं म्हणून. परंतु आम्हाला गावाबद्दल थोडीशी ओढ होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी गावात लेबर वगैरे कामगार वगैरे चांगल्या प्रकारे मिळतात आपल्याला. फक्त जेंट्स वर्करचा थोडासा प्रॉब्लेम येतो, बाकी लेडीज वर्कर वगैरे बऱ्यापैकी मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी की आमचा छोटा धंदा होता, छोटा उद्योग होता, परंतु आता हा धंदा वाढल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे स्वच्छता वगैरे हा जो काय विषय आहे या व्यवसायामध्ये तो खूप मोठा विषय आहे. परंतु आम्ही आमच्या बेकरीमध्ये केव्हाही कोणी आला तरी आमच्याकडे स्वच्छता हा विषय जो आहे हा अगदी काटेकोरपणे आम्ही पाळतो. म्हणजे स्वच्छता, कारण खाण्याचा पदार्थ असल्यामुळे तिथे स्वच्छता ही असावीच लागते. आज म्हणजे कसं की आमच्याकडे महिला कामगार असल्यामुळे आम्हाला त्या बाबतीत महिलांना जास्त असं काही सांगायची गरज लागत नाही. खरं तर मला त्याच मुद्द्याकडे आता यायचं होतं की आता जसं तुम्ही सांगितले की महिला कामगार आणि तुमच्याकडे जवळजवळ महिला सक्षमीकरणच तुम्ही केलंय की 50 ते 60 महिला वर्कर तुमच्या इथे कामाला आहेत. अनेक जणांची कुटुंब याच्यावर चाललेली, त्यांना रोजगार मिळालेला आहे. तर त्याविषयी काय सांगाल? कारण त्यांची एक शिस्त किंवा त्यांची कामाची पद्धत जो आपण महिलांना मल्टीटास्किंग म्हणतो त्याचा तर तुम्हाला इथे उपयोग झालाच असेल, तर काय सांगाल त्याविषयी? आज आमच्याकडे बेकरीमध्ये साधारणपणे 90% महिला आहेत. 90% महिला असल्यामुळे म्हणजे आमच्याकडे साफसफाईचा काय अडचणीचा विषय येत नाही. आणि महिलांना सांगावं लागत नाही की बाबा काय करायचं म्हणजे साफसफाईच्या बाबतीत. आज आमच्याकडे जी महिला आहेत खरं म्हणजे कोऑपरेटिव्ह आहेत अजिबात. म्हणजे आम्ही जर सांगितलं सकाळी 7 वाजता कामावर यायचं तर ते 7 वाजता येतात. उशिरापर्यंत काम असेल तर उशिरापर्यंत करतात. खरं म्हणजे गावच्या ठिकाणी एवढ्या उशिरापर्यंत लोक काम करत नाही. परंतु आम्ही जास्त काम जर असेल तर त्यांना घरपोच करतो. संध्याकाळची वेळ झाली तर मग आम्ही गाडीने त्यांना सोडण्या बिडण्याची व्यवस्था करतो. आणि अशी वेळ येते खूप वेळा, त्यावेळेला आम्ही ओव्हरटाईम वगैरे करत असतो. आज आमच्याकडे जी महिला आहेत त्याच्यातून जी नवीन महिला भरती होते त्यावेळेला जुनी लोक त्यांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना शिकवतात काय करायचं वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं की मशिनरी आमच्याकडे ज्या ऑपरेटिंग करतात त्या टोटल महिला ऑपरेटिंग करतात. फक्त पीठ मळण्याचं जे यंत्र आहे आमचं, पीठ मळायची मशीन, त्या पीठ मळायच्या मशिनीसाठी फक्त आम्हाला एक पुरुष कामगार लागतो. आणि बाकी जड काम जर असेल तर त्यासाठी आम्ही 1-2 पुरुष वगैरे ठेवले. बाकी मशिनरीसाठी आम्हाला अजिबात काय काळजी करायची गरज लागत नाही, कारण त्या सर्व मशिनरी वगैरे मला वाटतं की कुठल्या बेकरीमध्ये लेडीज मशीन वगैरे चालवत नसतील कदाचित, असं मला वाटतं. कारण आमच्याकडे ज्या लेडीज वर्कर्स आहेत त्या सर्वच्या सर्व जे शिटिंग मशीन किंवा कटिंग मशीन ज्या काही मशीन्स असतील त्याच्यावर अगदी म्हणजे पुरणपोळीच्या प्रेसिंग मशीनपासून सर्व महिलाच काम करतात. आमच्याकडे मशीनवर पुरुष वगैरे असं कोण नाही. फक्त पीठ मळण्याची जी मशीन आहे त्याच्यासाठी फक्त आम्हाला पुरुष लागतं. नक्कीच. आणि सर ह्यामध्ये आता हे जे तंत्रज्ञान आहे तर त्याचं कुठे प्रशिक्षण घेतलं का? आणि मला तेही विचारायचं होतं की पुरणपोळी हा खरं तर एक आपण म्हणू शकतो ना की महिलांचा विषय आहे, पुरी पराठा, तर त्याच्यामध्ये ती कल्पना डोक्यात कशी आली आणि त्याचंही कुठे तुम्ही प्रशिक्षण घेतलं का? काय नाही, यासाठी म्हणजे आज जो आम्ही धंदा निवडलेला आहे त्याच्यासाठी मी वेगळं असं काही प्रशिक्षण घेतलेलं नाही. आणि खरं म्हणजे रेसिपी वगैरे तयार करण्याचा जो काय थोडा विषय आहे तो खरं म्हणजे खूप किचकटीचा विषय असतो तो. म्हणजे कुठला पदार्थ कमी असेल कुठला पदार्थ जास्त असेल त्याला समतोल करायचं आणि ती रेसिपी तयार करायची, त्याची चव जी असेल ही सर्वांना आवडेल अशा पद्धतीत करायची. हा सर्व थोडासा किचकटीचा विषय असतो आणि त्याच्यात म्हणजे खूप वेळा आपल्याला प्रयोग करावे लागतात आणि खूप वेळेला आपल्याला ते पदार्थ तयार करून बनवावे लागतात. आणि आमच्याकडे जवळपास 40-50 लोक असल्यामुळे
खरं म्हणजे फीडबॅक घेण्यासाठी आम्हाला असं बाहेर जास्त फिरायला लागत नाही, कारण आमच्याकडे कामगार जास्त असल्यामुळे आम्ही तयार करून तिथे लोकांना देऊन त्याचा फीडबॅकसुद्धा घेतो आणि बाहेरसुद्धा लोकांना देऊन त्याचा फीडबॅक घेतो की बुवा हा पदार्थ कसा झाला आहे, काय चव आहे, कसं आहे, म्हणजे कमी काय आहे, जास्त काय. आज आम्ही एक साधारणपणे एक महिन्या दीड महिन्यात आम्ही एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार. ते म्हणजे त्याला आपण मालवणी वडा म्हणू. कारण कसं आहे की ते कोंबडी वडे म्हणतात, परंतु नॉनव्हेजशी त्याचा काही संबंध येत नाही, प्युअर व्हेज असतात, पण त्याला कोंबडी वडे म्हणतात. आणि ते मटणाबरोबर चिकनबरोबर असे ते जास्त करून आवडीने लोक खातात. आता हे जे पदार्थ असतात हे गणपतीच्या सीझनला किंवा सणाच्या वेळेला लोकांना घरी बनवावे लागतात, परंतु म्हणजे लोकांची जी काही अडचण असेल किंवा लोकांना जो आता वेळ द्यावा लागतो ह्या धावपळीच्या जगामध्ये, तर त्याच्यासाठी आमच्याकडे म्हणजे हा एक पर्याय आहे. आमची साखरकर बेकरी म्हणजे आमचा एक पर्याय आहे की लोकांना तयार पुरणपोळ्या म्हणा किंवा वडे म्हणा किंवा पराठे म्हणा तयार तुमच्या घरापर्यंत, तुमच्या किचनपर्यंत आमच्याकडून तयार माल आम्ही पुरवतो. वा, म्हणजे काही फार कष्ट न करता खरं तर आपण हे पदार्थ लगेच आपल्याला इच्छा झाली की आपण खाऊ शकतो. पण सर त्याचबरोबरीने रोजचं जे उत्पादन निघतं, म्हणजे नाही म्हटलं तरी, कारण हे खाद्यपदार्थ आहे, जरी तुम्ही त्यांची शेल्फ लाईफ सांगितली तरी त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ते कसं करता? कसं आहे, आमच्याकडे एक स्टाफ आहे, म्हणजे स्टाफ बोलण्यापेक्षा आमचे मोठे बंधू आहेत. आणखीन एक ऑर्डर घेण्यासाठी एक मुलगी ठेवलेली आहे. ती अकाउंटचं वगैरे आमचं सर्व काम ऑर्डर घेण्यापासून ते तयार करायचं, म्हणजे लॉट तयार करायचं की मुंबईची गाडी झाली तर ते मुंबईच्या गाडीचा माल म्हणजे 2 दिवसाने आमची मुंबईची गाडी असते, साधारणपणे 2400 किलो. एका दिवसाचा प्रोडक्शन आमचं साधारणपणे 2.5 टन ते 3 टनापर्यंत आम्ही एका दिवसाला प्रोडक्शन करतो, पराठा तयार करतो. आणि तो पराठा तयार केलेला पराठा संपवायचा. मग तो नियोजन कसं करायचं, बेळगावला जायचं असेल तर हुबळी, बेळगाव किंवा त्याच्या पुढचे जे काही कर्नाटकचे भाग असतील तिथपर्यंत आम्ही तो माल पाठवायचा. तर तो माल पाठवायचा कसा, तर ती जी मुलगी आहे आमच्याकडे ती टोटल नियोजन करून देते आम्हाला की हा आता बेळगावचा गाडीचा लॉट तयार झाला आहे, तेवढा माल मग आपण तयार करायचा. आणि मग ती दुसऱ्या दिवशी सकाळची डिस्पॅच होते. मुंबईची गाडी असेल तर साधारणपणे दुपारी 3 वाजताने 2-2:30 वाजताना 3 वाजताना ती मुंबईची गाडी निघते. पण दररोजची एखादी गाडी तरी आमची डिस्पॅच होते तिथून. आणि एक आमच्या धंद्याची खासियत म्हणजे कसं आहे की आम्ही तयार केलेला माल, म्हणजे जर आज आम्ही तयार केला तर तो रात्रभर फ्रीजमध्ये ठेवतो आम्ही. संपूर्ण रात्र फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो माल कडक होतो. फ्रोझन झाल्याच्या नंतर मग त्याची पॅकिंग होते. पण खरं तर आमच्याकडे जो माल तयार होतो तो माल आमच्याकडे थांबत नाही मुळेच. म्हणजे जेवढा माल आम्ही तयार करतो तेवढा माल संपतो आमच्याकडे. अगदीच जर काय असं प्रॉब्लेम असेल की गाडी फुल होत नसेल तर मग आम्ही पुरणपोळ्यावर आम्ही सर्व माणसं हे करतो, बसवतो, म्हणजे ती पुरणपोळ्या वगैरे तयार करतात. कारण आता जसं तुम्ही सांगितलं की माल थांबतच नाही, सगळा माल संपतो. कारण तुमचं फक्त रत्नागिरी किंवा महाराष्ट्रापुरतच नाही तर गोवा, कर्नाटक आणि गुजरात ह्या सगळीकडे तुमचं आता हे जे प्रोडक्ट आहे किंवा पुरणपोळी आहे, पराठा आहे, तो सगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होत आहे. बरोबर सर. त्याचबरोबरीने की आता कुठलाही व्यवसाय, उद्योग काहीही करायचं म्हटलं आणि तुमच्याकडे आता ह्या ज्या 2-3 उद्योगांचा जो अनुभव आहे, सगळ्यात महत्त्वाचं असतं भांडवल. हे भांडवल कसं म्हणजे कशी उभारणी केली आहे भांडवलाची? हा म्हणजे धंद्याच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाचा विषय आहे. आर्थिक आमच्या म्हणजे व्यावसायिक जे असतात किंवा जे व्यवसाय करतात त्यांच्या आर्थिक नाड्या बँकेशी जोडलेल्या असतात. आणि खरं म्हणजे काय तरुण उद्योजक असतात त्यांना जोपर्यंत आर्थिक पाठबळ मिळत नाही तोपर्यंत ते उद्योगामध्ये भरारी घेऊ शकत नाही. प्रत्येक उद्योग जो आपण निवडतो यशस्वी होईल हे सुद्धा सांगता येत नाही.
काय परंतु कसं आहे की तरुण लोकांना उद्योग मिळावा या दृष्टीने शासनाने आज MSME सारखे नवीन नवीन उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यातून मी म्हणतो की नवीन उद्योजकांना त्याचा पुरेपूर फायदा होत असेल. आज आमच्यासमोर म्हणजे कसं आहे की ज्या वेळेला आम्ही धंदा चालू केला त्यावेळेला थोडंसं आम्हाला आर्थिक अडचण आली. ज्या वेळेला आम्ही बँकेत गेलो, एका बँकेत गेलो, त्या बँकेत आम्हाला कसं जे आमचं म्हणजे लागणारं भांडवल होतं त्याच्यापेक्षा आम्हाला थोडंसं वाढीव पाहिजे होतं, मिळालं नाही. मग आम्ही पर्यायाने एक दुसरी बँक निवडली. दुसऱ्या बँकेत गेलो, तिथे थोडंसं आम्हाला भांडवल वाढवून मिळालं. त्याच्यानंतर आमचा धंदा परत सुरळीत झाला, आमचा धंदा परत वाढल्याच्या नंतर परत आम्हाला काय गरज लागली, परंतु कोलॅटरॉलसाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी आमच्याकडे काही पर्याय नव्हता. मग आम्ही एक तिसरी बँक पकडली काय, आणि मग त्याने आमची संपूर्ण गरज भागवली आणि त्या गरजेप्रमाणे त्याने आम्हाला पैसे दिले आणि आमचा धंदा आज अगदी म्हणजे व्यवस्थितपणे चाललेला आहे. आज आम्ही म्हणजे या धंद्यासाठी नवीन जागा तयार केली म्हणजे धंद्यासाठी, कारण कसं की जुनी आमची कौलारू इमारत होती त्याला दुरुस्त करणं किंवा छप्पर करणं यापेक्षा मग आम्ही एक नवीनच इमारत तयार करून या धंद्यासाठी आम्ही तो धंदा आता नवीन इमारतीमध्ये शिफ्ट केला की तिथे म्हणजे अगदी म्हणजे यापुढे आम्हाला ISO जर घ्यायचा असेल तर तो सुद्धा आम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यासाठी आता आम्ही प्रयत्न करू, कारण आता आमची इमारत तयार झालेली आहे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आज आमची इमारत अगदी म्हणजे धंद्याला साजेशी आमची इमारत आज आहे आणि आमचा धंदासुद्धा त्या दृष्टीने व्यवस्थित असल्यामुळे आम्ही आता आणखीन गुंतवणूकसुद्धा या धंद्यामध्ये करू शकतो नवनवीन. नक्कीच नक्कीच. जसं आता आपण बघितलं की कुठलाही उद्योग व्यवसाय म्हटलं की त्याच्यामागे जिद्द चिकाटी मेहनत तर आहेच, पण भांडवलही खूप महत्त्वाचं आहे आणि व्यवसायात येणारा नफा आणि तोटा हाही खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे धरूया उद्योजकतेची कास आणि आपल्याबरोबर आहेत उद्योजक सिराजुद्दीन साखरकर. सर, आत्ता जस्ट ब्रेकला जाण्यापूर्वी जसं आपण सांगितलं की कुठलाही उद्योग कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्याच्यासाठी भांडवल हे खूप महत्त्वाचं असतं. एकतर भांडवल लागतं आणि तेवढीच तुमची आयडिया किंवा तुमचा अभ्यास लागतो. याची सांगड घालून मेहनतीने एखादा उद्योग आपण पुढे आणू शकतो. कारण काय होतं की व्यवसाय खूप जण करतात, उद्योग खूप जण सुरू करतात, पण एक यशस्वी उद्योग सुरू करणं किंवा त्याच्यात तग धरून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता सध्या कोविडच्या वेळेला तर खूप भयावह परिस्थिती आपण सगळ्यांनीच अनुभवली. त्यावेळेला तुमच्याही उद्योगाला खूप तोटा सहन करावा लागला, पण त्यातूनही तुम्ही तग धरला. तर त्याच्यामागे काय अनुभव होता किंवा काय तुम्ही केली स्ट्रॅटेजी होती ती काय सांगाल? कोविड काळामध्ये खरं म्हणजे सर्व व्यवसाय ठप्प झालेले होते. त्यावेळेला साधारणपणे आमची बेकरीसुद्धा मला वाटतं 15-1 दिवस बंद होती. परंतु नंतर शासनाने थोडीशी सूट दिल्यामुळे नंतर आम्ही आमच्या कामगारांची थोडीशी काळजी घेऊन आम्ही कोविडच्या काळामध्ये आमचा व्यवसाय सुरू ठेवला. व्यवसाय सुरू ठेवणं म्हणजे आम्हाला त्यावेळेला ज्यावेळेला कोविड काळ होता त्यावेळेला मैद्याचा दर, वनस्पतीचा दर अगदी आकाशाला भिडलेला. म्हणजे त्यावेळेला साधारणपणे मैद्याचा दर किंवा वनस्पतीचा दर दुपटीने वाढला होता आणि त्यावेळेला आम्हाला धंदा करायचा खूप म्हणजे जिकिरीचं होतं. परंतु कसं आहे, धंदा टिकवणं हा विषय महत्त्वाचा होता आणि त्यावेळी आम्ही खस्ता खाऊन म्हणजे नुकसान घेऊन सुद्धा आम्ही तो धंदा चालू ठेवला. कारण कसं आहे की मार्केटमध्ये आज कॅम्पिटिटर वाढले. आम्ही खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीला हा जो पराठा हा कॉन्सेप्ट आम्ही तयार केला, तो पराठा साखरकर बेकरी म्हणजे आमच्या बेकरीमध्ये आम्ही तो पराठा सुरू केला, लेयर पराठा. आणि आज मला वाटतं की या पराठ्यातून साधारणपणे 20-25 लोकांनी आपला स्वतःचा उद्योग चालू केला. सुरुवातीला हा पराठा हा आम्ही तयार केलेला होता.
नवीन ज्या वेळेला तयार केला त्या वेळेला. कारण लेयर्ड पराठा नव्हता. मालबार पराठा वगैरे हा मार्केटमध्ये मिळतो, पण लेयर्ड पराठा जो आहे, पफ पराठा म्हणतात ज्याला, आम्ही जो तयार करतो तो पराठा मार्केटमध्ये सुरुवातीला नव्हता. आणि आम्ही या कोविड काळामध्ये साधारणपणे म्हणजे धंदा बंद करायचा हा विषय जिवारी आला, त्याच्यामुळे हा धंदा आम्ही चालू ठेवून थोडंसं नुकसान आम्ही सहन केलं. कारण या धंद्यातून आम्ही कमवलेले होते पैसे, आम्ही थोडेसे पैसे त्याच्यामध्ये घातले नंतर, आणि आम्ही धंदा हा म्हणजे बंद ठेवण्यापेक्षा बोललो चालू ठेवूया, कारण आपलं नाव तर मार्केटमध्ये टिकायला पाहिजे काय, त्या हिशोबाने आम्ही मग धंदा चालू ठेवला. नक्कीच मला असं वाटतं की ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की म्हणजे जे नवीन उद्योजक असतात किंवा जे काही आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जो उद्योग आहे किंवा व्यवसाय आहे त्याच्यावर तग धरून तो चालू ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी अडचणी ते नक्कीच येणार, पण त्यांच्यावर मात करणं हे खूप गरजेचं आहे. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी नाव झालं किंवा तो म्हणून तो व्यवसाय चालू ठेवणंही तितक्याच जिकरीचं झालं. आज जवळजवळ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या ठिकाणी आपले पराठा, पुरणपोळी हे प्रोडक्ट्स जात आहेत. तर काय सांगाल की त्याचं फीडबॅक काय तिकडून येतो, किंवा असं कधी काही झालंय का की तिथपर्यंत माल पोहोचेपर्यंत काही प्रॉब्लेम आलेला आहे किंवा काही? नाही, असं काही प्रॉब्लेम येत नाही खरं म्हणजे. कारण आमचा माल व्यवस्थितपणे जातो. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की आमचा माल हा -18 मध्ये ठेवायला लागतो. काही वेळेला लोकांच्या तक्रारी येतात, परंतु कसं आहे की त्या तक्रारी म्हणजे कसं की हा -18 मध्ये फ्रीजरच्या वरच्या भागामध्ये हा पराठा ठेवायचा. तर तो खालच्या भागामध्ये ठेवला की लोक कंप्लेंट करतात की हा पराठा खराब झाला. खरं म्हणजे आम्ही त्या वेष्टनावर लिहिलेलं आहे की -18 मध्ये ठेवायचं. तर अशी एखाद दुसरी तक्रार केव्हा तरी अशी म्हणजे क्वचित, परंतु असं म्हणजे आमचा मोठं असं याच्यामुळे नुकसान कुठे असं झालेलं नाही. ओके. आणि जसं आता आपण म्हणतो की कोकण हे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, मग त्यावेळेला तिथे येणाऱ्या पर्यटकांचा आणि तुमच्या व्यवसायाला असा काही फायदा झालाय का की पर्यटक आलेले आहेत आणि व्यवसाय वाढलेला आहे? आता पर्यटनाच्या दृष्टीने जर तुम्ही हा विषय काढलात तर खरं म्हणजे आमचं गाव आहे, आमचं गाव एवढं सुंदर आहे ना, एका बाजूला नदी आहे, एका बाजूने घरं आहेत. नदी म्हणजे आमच्या गावाच्या मधून नदी जाते, नदीच्या बाजूने एक चांगला मस्तपैकी रस्ता वगैरे, अगदी म्हणजे सुंदर गाव आहे आमचं असं. त्याच्यानंतर आपण जर राजापूरकडे वळलो तर राजापूरला धोपेश्वर हा एक देवस्थान आहे. म्हणजे राजापूरला तिथे राजापूरच्या दोन्ही बाजूने एक उजवीकडे एक डावीकडे असे दोन्ही बाजूने नद्या येतात आणि त्या नद्या एकत्र होतात धोपेश्वरच्या त्या पायथ्यापाशी. तर मी म्हणजे कसं आहे की या दृष्टीने जर पाहिलं आपण तर आमचं म्हणजे राजापूर असं पर्यटनाच्या दृष्टीने फिरण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने नद्या वगैरे बाजूला असल्यामुळे अगदी म्हणजे आमचं म्हणजे राजापूर म्हणजे खूप सुंदर असं आहे. पण त्याचा आपल्या व्यवसायाला काही फायदा? हो, व्यवसायाला म्हणजे कसं आहे की आम्हाला हा जो पराठा आहे, लोक हॉटेलमध्ये आमच्या पुऱ्या वगैरे ठेवतात, परंतु पराठा तेवढासा प्रचलित नसल्यामुळे हॉटेलमध्ये लोक ठेवत नाहीत. त्याच्यामुळे तेवढासा आम्हाला पराठ्याचा फायदा नाही मिळत. म्हणजे हां, बाकी लोक घरी नेऊन खातात. हां, म्हणजे अगदी म्हणजे आता ज्या वेळेला आम्ही पराठा सुरुवात केली त्यावेळेला लोकांना माहीत सुद्धा नव्हतं, पण आज राजापूरला तुम्ही गेलात आणि पराठा म्हणून विचारलात तर आमच्या डोंगरकडेच बोट दाखवणार. कारण आम्ही पराठा जो तयार करतो ते आज संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जवळपास मला वाटतं पराठ्याचा विषय आला तर आमच्याकडे बोट दाखवणार की. नक्कीच. कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा 5 बाबी खूप महत्त्वाच्या असतात. त्या तुम्ही एक सविस्तर अशा काय सांगाल? कारण की एका रात्रीत आज मी उद्योग किंवा व्यवसाय सुरू केले आणि उद्या मी यशस्वी झाले असं तर कधीच होत नाही. त्याच्यामुळे काय महत्त्वाच्या त्या बाबी आहेत की ज्यांचा विचार केलाच गेला पाहिजे? एक सुरुवातीला मी असं सांगेन की ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्याने वेड व्हायचं. हां, म्हणजे ते वेड असायला पाहिजे डोक्यामध्ये की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, आणि ती म्हणजे वेड असतो ना तेच आपल्याला कुठेतरी यशस्वी करतो.
तर विषय कसा आहे की सुरुवातीला मी पहिलाच प्रश्न सांगेन की आपल्याला या धंद्यामध्ये जर टिकायचं असेल किंवा धंदा करायचा असेल तर त्या धंद्याचा वेळ आपल्या डोक्यात असायला पाहिजे की आपल्याला धंदा करायचा आहे आणि आपल्याला धंदा हा अगदी म्हणजे चिकाटीने करून हा धंदा म्हणजे मोठा करायचा. तर हे एक सुरुवातीचा विषय. दुसरा विषय म्हणजे कसं की शासनाने ज्या नेमून दिलेल्या आपल्या रेखांकन आहेत, म्हणजे कसं की साफसफाईची दृष्टीने किंवा एक धरून चला की जे लायसन्स असतील किंवा काय म्हणजे थोडक्यात स्वच्छता स्वच्छता लायसन्स असेल, आहे, त्याची गुणवत्ता त्या हो, हो. पदार्थाची सांभाळून ठेवणं आणि मालाचा दर्जा. खरं दर्जा. म्हणजे हा एक विषय. आपण स्वच्छता घेतली, एक विषय वेड व्हायचा आहे, हा पहिला विषय. त्याच्यानंतर मालाची क्वालिटी टिकवणं हा खूप महत्त्वाचा विषय. जोपर्यंत आपण मालाची क्वालिटी टिकवत नाही तोपर्यंत आपला धंदा यशस्वी होत नाही. खरं म्हणजे कसं आहे, काय व्यावसायिक जे असतात ते सुरुवातीला माल चांगला देऊन नंतर मग त्याची क्वालिटी बिघडवतात. त्याच्यामुळे त्यांचा धंदा मग हळूहळू टिकत नाही. टिकत नाही. हां, तर त्यासाठी म्हणजे कसं की आपण क्वालिटी जपायला पाहिजे. मी सर्व व्यावसायिकांना हेच सांगेन की आपली क्वालिटी जपा. आणखीन हा जो व्यवसाय आहे हे 4-5 जे गुणसूत्र आहेत ते जपायला पाहिजे आणि आपण धंद्यात चिकाटी ठेवायला पाहिजे. नक्कीच धंद्यात चिकाटी आणि ह्या प्रमुख बाबींचा विचार करून आपण धंद्यामध्ये पूर्णपणे, जसं आता सरांनी सांगितले की वेडं होणं आणि तो व्यवसाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा विषय असंच पुढे चालू ठेवायचा. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. धरूया उद्योजकतेची कास आणि आपल्याबरोबर आहेत उद्योजक सिराजुद्दीन साखरकर. सर, चर्चेला पुढे सुरुवात करण्यापूर्वी आपण एक फोन घेऊया. विनोद वाडेकर आपल्याशी बोलतात कराडवरून. नमस्कार. नमस्कार विनोदजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. मला एक माझा स्वतःचा एक उद्योग चालू करायचा आहे, परंतु जी माझी कल्पना आहे, संशोधन आहे, ते रजिस्ट्रेशन कसं करायचं? नक्कीच नक्कीच, धन्यवाद विनोदजी. सर, त्यांचा असा एक प्रश्न आहे की त्यांना, हे विनोद वाडेकर जे आहेत त्यांना स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तर ती जी संकल्पना आहे त्याचं रजिस्ट्रेशन, आपण पेटंट कसं करायचं, काय सांगाल? हां, याच्यासाठी असं मोठं काही विशेष काय नाही. आपल्याकडे जागा स्वच्छ पाहिजे. त्याच्यानंतर याला काही मशिनरीज वगैरे लागतात. त्यानंतर FSSAIचा एक लायसन लागतो. उद्यम रजिस्ट्रेशन हे विषय असतात. म्हणजे धंद्यासाठी जे काही लागणारे विषय असतात हे आपल्याला पूर्ण करावे लागतात. आणि म्हणजे असं खास वगैरे असं काय लागत नाही याच्यामध्ये. आणखीन म्हणजे हाच धंदा निवडायचा आहे तुम्हाला की आणखीन काय करायचं आहे? नाही, त्यांचा जो काही व्यवसाय असेल त्याचं एक पेटंट करणं की तो अजून कोणी करू नये, हां तशा पद्धतीने. हां, ते पॅटर्न करावा लागतो. मग ते पॅटर्न केल्याच्या नंतर मग पण पॅटर्न केलं तरी सुद्धा कसं होतं की आता एक धरून चला, म्हणजे आता मी सांगतो थोडक्यात उदाहरण की आपण जर पॅटर्न तयार केला, आमचा पराठा एक 6 इंचाचा पराठा आहे. 6 इंचाच्या पराठ्याचा आम्ही पॅटर्न तयार केला तर लोक 6.5 बाय 6चं करतील. तर त्याचं तेवढंसं काही खास उपयोग होतो असं मला वाटत नाही काय पॅटर्नचं. त्याच्यामुळे काय होतं की या धंद्यामध्ये अडचणी ह्या असतातच आणि त्याला सामोरं जावं लागतं. नक्कीच. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग म्हटला की त्याच्यामध्ये अडचणी येतात आणि त्याला सामोरं तर जावं लागतं. तुमच्या एवढ्या वर्षांच्या, जे 35-40 वर्षांचा हा जो प्रदीर्घ असा अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल की काय असे अनुभव तुम्हाला आलेले आहेत, काय शेअर कराल? या धंद्यामध्ये खरं म्हणजे चिकाटी हा मोठा विषय येतो. ज्या वेळेला आम्हाला एक इस्रायलची ऑर्डर आली होती, त्यावेळेला माझ्या पायाचं ॲक्सिडेंट झालेलं होतं आणि ती ऑर्डर देणं खूप गरजेचं होतं. माझ्या हातामध्ये कुबड्या होत्या. मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यावेळेला आणि माल वेळेत त्यांना तयार करून पाठवायचं होतं. म्हणजे शिपिंग वगैरे हा जो काही विषय असतो त्याला साधारणपणे 90 दिवसाचा अवधी असतो आणि माझ्या पायाला सर्व साड्या वगैरे सर्व टाकलेल्या होत्या. त्यावेळेला माल म्हणजे मीच तयार करे. त्यावेळेला म्हणजे जे पिकल्स वगैरे असतात त्याची रेसिपी
आम्हाला एक इस्रायलच्या माणसाने आम्हाला ती इस्रायललाच माल पाठवायची आणि तिथल्याच माणसाने आम्हाला ती एक रेसिपी दिली होती पिकल तयार करण्याची. त्याप्रमाणे माल तयार करायचे आणि मी तो माल स्वतः तयार करायचा. त्याच्यामुळे त्यावेळेला मी कुबड्या घेऊन मी हॉस्पिटलमधून सुटलो. साधारणपणे 2 दिवस घरी आराम केले. कुबड्या सकट मी गावी जाऊन ते आपलं काम सांभाळलेलं होतं. तर कसं आहे, धंद्यामध्ये हे स्ट्रगल करावा लागतो आणि त्याच्यात टिकावा लागतो नक्कीच. धंद्यामध्ये. आणि त्याच्या बरोबरीने कुटुंबाची साथ आणि पुरस्कार हे जे काही मिळाले त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? आमचे वडील म्हणजे कसं आहे, आमच्या व्यवसायाचे प्रमुख बोललो तरी चालेल. त्याने आम्हाला या समुद्रामध्ये पोहायला शिकवलं. आमच्या आई याने ज्यावेळेला आम्ही बेकरीचा व्यवसाय केला त्यावेळेला खूप त्यांनी मेहनत घेतली होती. आत्ता त्यांची वय जवळपास 90 ओलांडून गेलेली आहे. अगदी म्हणजे अजून व्यवस्थित तब्येतीने वगैरे असते. त्यांचे आशीर्वाद लाभले आमच्या वडिलांचे. आमचे मोठे भाऊ आमच्या व्यवसायामध्ये आहेत. खरं म्हणजे वडिलांच्या नंतर त्यांचा मोठा हातभार आहे आम्हाला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आम्ही काम करतो. नक्कीच. आत्ता जसं तुमचे त्यांच्या म्हणजे हे सगळ्यांचं मार्गदर्शन आहे किंवा आत्ता एक व्यवसाय ज्याच्यामध्ये तुमचा जम बसलाय, तर आता हे जे नवीन उद्योजक येतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल? खरोखरच धंदा करावा. पण विषय कसा आहे की धंद्यामध्ये जोपर्यंत आपण टिकत नाही, म्हणजे धंदा जर करायचा असेल तर त्याची आवड आणि टिकणं हा विषय महत्त्वाचा असतो. म्हणजे आवड धंद्यात नसेल तर तुम्ही धंदा करू शकत नाही. त्या धंद्याची आवड असायला पाहिजे. आज आम्ही जो धंदा करतो याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं बाहेर काम करत नाही. आमचा टोटल जो काही वेळ आहे तो आम्ही धंद्यासाठी. मी सकाळी 5:30 वाजता उठतो आणि सकाळी 6:30ला दुकान उघडतो आणि ते नियमाप्रमाणे, म्हणजे याच्यामध्ये कुठलीही खंत नाही, अजिबात म्हणजे कुठलं हे करत नाही. आणि आपला वेळ असेल तरच कुठेतरी बाहेर आपण सामाजिक कार्य थोडंफार आहे आमचं. पण पूर्ण आपण म्हणतो ना की एक डेडिकेशन, एक झोकून द्यावं लागतं, डिसिप्लिन त्या ह्याने. आणि त्याचाच सगळ्याचा जो एक आपण म्हणतो की एक आपल्याला बक्षीस असं, म्हणजे एक पुरस्काराने सन्मानित तुम्हाला आता केलं आहे, त्याविषयी जरा थोडक्यात सांगा की तो एक अनुभव, तो एक आनंद असतो की आज जे काही कष्ट घेतोय त्याचा कुठेतरी सन्मान झालेला आहे. फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर अँड कॉमर्स यांच्याकडून आम्हाला एक सन्मान मिळाला. आणि माझी ओळख सुरुवातीला प्रशांतजी पटवर्धन या फेडरेशनचे अध्यक्ष, अगदी म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्यांना हाय केलं आणि त्याने मला प्रतिसाद दिला आणि मी त्यांच्याशी जोडला गेलो. आणि त्यांना मी माझ्या धंद्याबद्दल माहिती सांगितली तर ते म्हणजे वेळावून गेले की म्हणजे हा एवढा मोठा व्यवसाय आणि अगदी म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये एवढा तुम्ही व्यवसाय करताय आणि आम्हाला त्याची कल्पना नाही वगैरे, असं करून नंतर मग ते आमच्या बेकरीला त्याने व्हिजिट दिली. 3-3, 4-4 फेडरेशनची लोक आमच्याकडे येऊन गेली आणि आमचा व्यवसाय त्याने पाहिला. आणि आम्हाला मग आमचे जिल्ह्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते फेडरेशनकडून आम्हाला सन्मानित करण्यात आलं आणि आम्हाला या धंद्यात आम्हाला सन्मान मिळाला. वा, नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणतो ना की कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग हा तितका सोपा नसतो, त्याच्यासाठी मेहनत, चिकाटी आणि त्याचं फळही अगदी मिळतं. अगदी थोडक्यात एका वाक्यात जर कोणाला काही सांगायचं असेल आपल्या तरुण महिला उद्योजक किंवा तरुण उद्योजकांना, तर काय सांगाल सर? नाही, तरुण उद्योजकांना सांगायचं असेल तर हेच की धंद्यात चिकाटी असायला पाहिजे आणि जर कोणाला काय व्यवसाय करायचा असेल तर ती कल्पकता असायला पाहिजे की आपण काय करावं. खरं म्हणजे हे पाहिजे की आपण ज्या वेळेला धंदा करतो तो निवडताना मार्केटमध्ये बाजार झालेला धंदा निवडू नये. खरं म्हणजे कुठेतरी एक चांगला असा धंदा की नवखा असायला पाहिजे की लोक म्हणजे तो धंदा करत नाही कोण, अशा प्रकारचा धंदा जर आपण निवडला तर नक्कीच आपल्या धंद्याला यश येईल.
नक्कीच नक्कीच. जसं आता सरांनी सांगितलं की एक ध्येय चिकाटी असावी लागते आणि त्याचबरोबर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक योजना आपल्या ह्या व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या त्या संधीचाही लाभ घेऊन एक यशस्वी उद्योजक बनणं हे आपल्या हातात आहे. फक्त त्याच्यासाठी मेहनत करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपला विषय कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमं तर तुम्हाला माहितीच आहेत, नक्की सांगा. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.